चला तर नेक्स्ट न्यूज बघूया. नेक्स्ट न्यूज जी आहे, इंटेलने अनाउन्स केलेलं आहे संतोष विश्वनाथन यांना ऍज अ इंडिया रिजनल हेड त्यांना बनवण्यात आलेला आहे. तर कम्प्युटर चिप मेकर इंटेल यांनी अनाउन्स केलेला आहे संतोष विश्वनाथन काय करणार आहे, त्यांना ते हेड करणार आहे इंडियन रिजनल बिझनेस ऍज इट्स मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून ते हेड करणार आहे इंडियन रिजनल बिझनेस. ओके. तर ते इंटेल सोबत कधी 21 वर्षापासून ते इंटेल सोबत जे आहे ते काम करत आहे. तर विश्वनाथन ते काय करणार आहे, चार्ज घेतला होता त्यांनी ऍज अ व्हाईस प्रेसिडेंट आणि मॅनेजिंग डायरेक्टर इंडिया मार्केट मध्ये इन जुलै 2022 मध्ये त्यांनी चार्ज घेतलेला होता व्हाईस प्रेसिडेंट आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून. आणि कंपनीने काय केलेलं आहे, त्यांनी आणखी अनाउन्स केलेलं आहे अपॉइंटमेंट कोणाची, हन्स चोंग त्यांना ऍज अ जनरल मॅनेजर म्हणून त्यांची अपॉइंटमेंट जी आहे ते अनाउन्स केलेली आहे आणि ऑफ SMG एशिया पॅसिफिक अँड जापान. ओके. हन्स चो आणि जे विश्वनाथन आहे संतोष विश्वनाथन यांची अपॉइंटमेंट यांनी जी इंटेलनी आहे त्यांनी अनाउन्स केलेली आहे. तर इंटेल बद्दल बघूया. कधी फाउंड झाली, 18 जुलै 1968 मध्ये फाउंड झाली. हेडक्वार्टर आहे US कॅलिफोर्नियामध्ये. चेअरमॅन आहे फ्रँक डी इयरली आणि CEO आहे पॅट जेल्सिंगर. तर हे झालं इंटेल बद्दल. यांची काय मॅनेजिंग डायरेक्टर ते हेड करणार आहे इंडिया रिजनल बिझनेस. त्यांना कोणाला अपॉइंट केलेला आहे, संतोष यांना केलेला आहे इंटेलनी. नेक्स्ट न्यूज बघूया. नेक्स्ट न्यूज आहे जे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया यांनी MOU साइन केलेला आहे द बल्गेरियन नॅशनल ऑडिट ऑफिसर. असे आहे बल्गेरिया सोबत कशा करता, जे एनहान्स करण्याकरता इंटरनॅशनल कोऑपरेशन कोणत्या फील्डमध्ये, ऑडिटिंग या फील्डमध्ये एनहान्स करण्यासाठी इंटरनॅशनल कोऑपरेशन हा जो आहे MOU साइन झालेला आहे. तर या अग्रीमेंटचा एम काय आहे, या अग्रीमेंटचा एम आहे की दोन नेशन्स मधले जे कोलॅबोरेशन आहे आणि जे एक्सपर्टाइज जे आहे त्यांना एक्सचेंज करण्यासाठीचा हा जो आहे हा अग्रीमेंटचा एम आहे. तर या कोलॅबोरेशन मध्ये आणखी काय इन्क्लूड आहे, जॉईंट ट्रेनिंग प्रोग्राम आणि म्युच्युअल असिस्टंट इन कंडक्टिंग ऑडिट. हे सगळे इन्क्लूड आहे या कोलॅबोरेशन मध्ये, ज्याने काय होईल स्ट्रेंथनिंग द प्रोफेशन कॅपॅसिटी आणि ऑडिट मेथोडॉलॉजी ऑफ बोथ इन्स्टिट्यूशन. तर हे सगळ्या कोलॅबोरेशन मध्ये इन्क्लूड आहे. एक तर जॉईंट ट्रेनिंग प्रोग्राम्स आहे, नंतर म्युच्युअल असिस्टन्स राहील, जे ऑडिट कंडक्ट करण्यामध्ये म्युच्युअल असिस्टन्स राहील, सोबतच ट्रेनिंग प्रोफेशनल कॅपॅसिटी जी आहे त्याला ट्रेनिंग करण्यासाठी आणि जे मेथोडॉलॉजी आहे ऑडिटची ते त्या दोन्ही पण इन्स्टिट्यूट साठी हे जे आहे कोलॅबोरेशन हे काय राहणार आहे, हे सगळं याच्यामध्ये इन्क्लूड राहणार आहे. तर हे झालं कशाबद्दल की द कंट्रोलर ऑफ ऑडिट जनरल ऑफ इंडिया यांनी MOU साइन केलेला आहे बल्गेरिया नॅशनल ऑडिट ऑफिसर यांच्यासोबत. क्वेश्चन्स बघून घेऊया. तो फर्स्ट क्वेश्चन आहे, हु इज द फर्स्ट इंडियन रेसलर जे फीचर झालेले आहे टाइम्स 100च्या लिस्ट मध्ये, तर ते आहे साक्षी मलिक. नेक्स्ट क्वेश्चन, विच स्टेट विल गेट इंडियाज फर्स्ट हायब्रिड पिच. तर कोणत्या स्टेटला फर्स्ट हायब्रिड पिच जे आहे ते मिळणार आहे, तर कोणतं स्टेट आहे ते हिमाचल प्रदेश. नेक्स्ट आहे, रिसेंटली आर्मी चीफ जनरल मनोज पांडे यांनी इनॉग्रेट केलेलं आहे हायटेक IT लॅबोरेटरी ऍट आर्म फोर्स अकॅडमी इन विच कंट्री. कोणत्या कंट्रीमध्ये केलेलं आहे त्यांनी केलेलं आहे उझबेकिस्तान मध्ये. नेक्स्ट, हाऊ मेनी मेडल्स इंडिया वोन इन द 13th युरोपियन गर्ल्स मॅथमॅटिकल ऑलिम्पिड 2024 इन साक्टुबो. तर किती साक्टुबो जॉर्जिया मध्ये जे काय झालेलं 13th युरोपियन गर्ल्स मॅथमॅटिकल ऑलिम्पिड जे झालेलं, तर त्यामध्ये इंडियाला किती मेडल्स मिळालेले आहेत, तर इंडियाला असे 4 मेडल्स मिळालेले आहे, ज्याच्यामध्ये 2 सिल्वर आहे आणि 2 ब्रॉन्झ आहे. नेक्स्ट बघूया.
नेम द फेमस युट्यूबर पॉप्युलरली नोन ॲज अँग्री रँटमॅन, ज्यांचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे रिसेंटली. कोण आहे ते? अमरदीप साहा त्यांचं नाव आहे. नेक्स्ट, टेकिंग अ स्टेप फॉरवर्ड टुवर्ड सस्टेनेबल एनर्जी प्रॅक्टिसेस, विच लिडिंग रिन्युएबल एनर्जी कंपनी यांनी अनाऊन्स केलेली आहे पार्टनरशिप विथ टेक जायंट ऍपल. तर कोणी केलेली आहे टेक जायंट ऍपल सोबत पार्टनरशिप अनाऊन्स? क्लीन मॅक्स यांनी अनाऊन्स केलेली आहे पार्टनरशिप. नेक्स्ट, which billionaire family has recently invested additional rupees 8,339 crore? अंबुजा सिमेंट मध्ये रिसेंटली कोणत्या बिलोनियर फॅमिलीने काय केलेलं आहे, रिसेंटली ऍडिशनल केलेली आहे, इन्व्हेस्ट केलेले आहे रुपीज 8,339 करोड. तर अदानी फॅमिलीने इन्व्हेस्ट केलेले आहे. नेक्स्ट, रिसेंटली DRDOने कंडक्ट केलेली आहे सक्सेसफुल फ्लाइट टेस्ट ऑफ ITCM फ्रॉम कुठून? चंदीपूर ऑफ द कोस्ट ऑफ ओडिसा. तर इन कॉन्टेक्स्ट टू सेम, व्हॉट डज ITCM स्टँड फॉर? म्हणजे ITCM चं फुल फॉर्म काय? ITCM चं फुल फॉर्म काय आहे? इंडिजिनियस टेक्नॉलॉजी क्रूज मिसाइल. नेक्स्ट, हु हॅज बीन अपॉइंटेड, कोणाला अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ नेक्स्ट चीफ ऑफ द इंडियन नेव्ही? तर दिनेश के त्रिपाठी यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ नेक्स्ट चीफ ऑफ इंडियन नेव्ही. Which airport has been named as best regional airport in the India and South Asia? तर बेस्ट रिजनल एअरपोर्ट इन इंडिया अँड साऊथ एशिया हे टायटल जे आहे ते कोणाला मिळालेलं आहे? ते मिळालेलं आहे BLR एअरपोर्ट, जे बेंगलुरूचं केम्पेगौडा एअरपोर्ट जे आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट, त्यांना मिळालेलं आहे टायटल बेस्ट रिजनल एअरपोर्ट इन इंडिया अँड साऊथ एशिया. अंडर श्रीलंका's न्यू ऑनलाइन विजा एप्लिकेशन सिस्टीम, citizen of SAARC participating countries will now have to pay किती for a standard tourist visa? तर स्टँडर्ड जे टुरिस्ट विजा आहे यासाठी जे आहे, जे सार्कचे जे पार्टिसिपेंट्स आहेत, सार्क पार्टिसिपेंटचे जे कंट्रीज आहे त्यांना किती पे करावं लागेल? त्यांना $35 जे आहे ते पे करावं लागेल. कशा करता? स्टँडर्ड टुरिस्ट विजा करता. नेक्स्ट, रमन सुब्बारो ज्यांचं काय झालेलं आहे, रिसेंटली निधन झालेलं आहे. ते फॉर्मर प्लेयर ऑफ विच नॅशनल क्रिकेट टीम? तर कोणत्या नॅशनल क्रिकेट टीमचे ते फॉर्मर प्लेयर होते? ते इंग्लंड टीमचे होते. नेक्स्ट, नेम द केनियाज मिलिटरी चीफ ज्यांची रिसेंटली हेलिकॉप्टर क्रॅश मध्ये डेथ झालेली आहे. तर कोण आहे ते? जेन फ्रान्सिस ओगोला. किती पेनल्टी लावलेली आहे RBIने राजकोट नागरी सहकारी बँकवर? तर रुपीज 43.30 लाखची पेनल्टी लावलेली आहे RBIने. हु इज द न्यू हेड ऑफ इंटेल इंडिया रिजन बिझनेस? तर कोण आहे? संतोष विश्वनाथन. रिसेंटली द कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया यांनी MOU साइन केलेला आहे विथ विच कंट्री, जे काय करेल? टू एनहान्स इंटरनॅशनल कोऑपरेशन इन द फील्ड ऑफ ऑडिटिंग. ऑडिटिंगच्या फील्ड मध्ये काय होणार आहे ते इंटरनॅशनल कोऑपरेशन एनहान्स करण्यासाठी कोणत्या कंट्री सोबत कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियानी MOU साइन केलेला आहे? बल्गेरिया. ओके, बल्गेरिया सोबत जो आहे तो MOU साइन झालेला आहे. ओके, तुम्हाला सेशन आवडला असेल तर सेशनला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा, लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि कालच्या आणि आजचे जे न्यूज आहे त्याची PDF पण प्रोव्हाइड केलेली आहे, ती पण डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, सो तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. थँक्यू.